God wants to do something through us, आणि जर परमेश्वराची इच्छा आहे की आमच्याद्वारे त्याला जर काय करायचं असेल, then He will fill us with His Holy Spirit. त्यावेळेस परमेश्वर आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्याने तो भरतो. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. So without His Holy Spirit, He will not do anything. मग त्याच्या पवित्र आत्म्याशिवाय तो काही करत नाही. Yeah. Do we need Holy Spirit only for such things? मग फक्त काही गोष्टी करण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे का? Only for those things which we studied last week? फक्त त्याच गोष्टी करण्यासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे की जे आपण मागच्या आठवड्यात शिकलेलं आहे? Let us see, there are few more things that even we need Holy Spirit for such as small things. मग आपण आज काय शिकणार आहे की छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. So in the book of Acts, आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये chapter 6, आणि 6वा अध्याय, प्रेषितांचे कृत्य 6वा book of अध्याय Acts chapter 6 from verse 1 onwards. आणि पहिला वचनापासून आपण पाहणार आहे. Read only verse number 3. फक्त 3रं वचन वाचा. तर बंधुजन हो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा, त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू. Yeah. So there is a problem here in the church, आणि मंडळीमध्ये एक समस्या घडलेली आहे. and to solve that problem they chose 7 people. आणि त्या समस्याला सोडवण्यासाठी त्या लोकांनी 7 लोकांची निवड केलेली आहे. What was their duty? आणि त्यांचं काम काय होतं? They have to serve the food. तर त्यांना जेवण वाढायचं होतं. Yeah. They have to serve the food in the church. आणि मंडळीमध्ये त्यांना जेवण वाढायचं होतं. To serve the food, what kind of qualification was needed? आणि जेवण वाढण्यासाठी कोणती क्वालिफिकेशनची गरज होती? Nowadays anybody will start serving the food. आजकाल कोण सुद्धा जेवण वाढू शकतो. Not only serving food, even ministry also anybody is coming now. फक्त वाढण्यासाठी नाही तर सेवेमध्ये कोण सुद्धा येतो. And everyone are proclaiming that they are God's servants. आणि सर्वजण म्हणत आहे की मी देवाचा सेवक आहे. Yeah. Listen here, what kinds of people were chosen here? तुम्ही काळजीपूर्वक आहे की कोणत्या प्रकारची लोकांना निवडण्यात आलेली आहे To serve the food. जेवण वाढण्यासाठी. It says हे सांगत आहे in verse number 3. आणि 3ऱ्या वचनामध्ये सांगत आहे. Wherefore, brethren, look you out among you 7 men of honest report. तर बंधुजनो हो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. Here it says honest report in English. आणि या ठिकाणी जे ज्यांचे साक्ष चांगला चांगला आहे. 10. So who will serve the food? Their testimony should be good. आणि जेवण कोण वाढणार आहे ज्यांचं साक्ष चांगला आहे त्या लोकांची तुम्ही निवड करा. And number 2, they should be full of Holy Spirit. आणि दुसरी गोष्ट त्यांनी पवित्र आत्म्याने पूर्ण भरलेली लोक असायला पाहिजे. Not just filled with the Holy Spirit, but full of Holy Spirit. फक्त पवित्र आत्म्याने भरलेलं नसावं तर पूर्णपणे पवित्र आत्म्याने भरले असायला पाहिजे. We saw this last week. आणि हे मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे. What is the difference between being filled with the Spirit and being full of the Holy आणि Spirit? पवित्र आत्म्याने भरलेलं आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेलं हे आपण फरक पाहिलेला आहे. We all are filled with the Holy Spirit. आपण सर्वजण पवित्र आत्म्याने भरलेलं आहे. But how many of us are full of Holy Spirit? पण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने किती भरलेले आहे? So they chose people with full of Holy Spirit to serve the food. म्हणून त्या लोकांनी अशा लोकांची निवड केली जे पवित्र आत्म्याने पूर्ण भरलेले आहेत. It is not that whoever is empty, who has no work, please come and do this one. हे असं नाही की ज्यांच्याकडे कामं नाही आहेत किंवा मोकळे बसले त्यांना निवडले आणि काम करायला लावलेले It आहे. is not that मला आवडते मी हे काम करतो. No, there are the people who have honest report, who are filled with the Holy Spirit and filled with the wisdom. असं नाही की हे काम मला आवडते म्हणून मी हे करत नाही, तर त्या लोकांनी अशा लोकांना निवडलेत जे पवित्र आत्म्याने भरलेले होते आणि त्यांचे साक्ष योग्य होता. And filled with wisdom. आणि ते ज्ञानाने सुद्धा भरलेले होते. What wisdom you need to serve the food? आणि जेवण वाढण्यासाठी कुठल्या ज्ञानाची गरज आहे तुम्हाला? Today you see in wedding and here and there small children will be serving some water, some salad. So मी वाढतो. So children will do that one. आणि लग्न कार्यक्रमामध्ये आपण पाहतो की लहान लेकरं सुद्धा येणे ती काय असं येणे ती कोशिंबीर घेतात आणि जाऊन वाढतात. त्यांचं काम आहे, त्यांना वाटते आनंद वाटते त्यांनी ते करतात. But in the church, पण मंडळीमध्ये there is some qualification. काहीतरी पात्रताची गरज आहे. If you want to serve food, तर तुम्हाला जर जेवण वाढायचं असेल, you should be filled with the full of Holy Spirit. तर तुम्हाला पूर्णपणे पवित्र आत्म्याने भरलेला असायला पाहिजे. Not माझ्यामध्ये Holy Spirit आणि
अंदर पवित्र आत्मा है उतना नहीं चलता, हमें पूरा पवित्र आत्मा से भरा हुआ रहना है. आपण असं म्हणू शकत नाही माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे मीच करू शकतो, नाही तर पूर्णपणे पवित्र आत्म्यानं भरलं असायला And पाहिजे. you should be full of wisdom. आणि पूर्ण ज्ञानानं भरलेला असायला पाहिजे. Amen. आमेन. And you should have an honest report आणि तुमचे साक्ष चांगले असायला पाहिजे to serve the food. जेवण वाढण्यासाठी. Amen. आमेन. So that's the importance of Holy Spirit. आणि हे महत्व आहे पवित्र आत्म्याचं. Even in these kind of small things we need Holy Spirit. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. So today I want to share with you the convicting functions of the Holy Spirit in 3 areas. आणि पवित्र आत्म्याच्या जे Convicting. आपल्याला खात्री करणे. खात्री करून देतो. पवित्र आत्मा आपल्याला 3 गोष्टींमध्ये खात्रीपूर्वक तो आम्हाला दाखवून देतो. Yeah, let's open our Bibles to John chapter 16 verse number 7. योहान 16:7 वचन. योहान 16:7 वचन. Nevertheless, I tell you the truth, it is to your advantage that I go away. For if I do not go away, the Helper will not come to you. But if I go, I will send him to you. वाचा 7 वचन. तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवेन. I will send that helper. आणि मी तुमच्यासाठी कैवारी पाठवेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Who is Holy Spirit? आणि पवित्र आत्मा कोण आहे? He is our helper. तो आमचा कैवारी आहे. How many of us take help of the Holy Spirit? आपल्यामध्ये किती जण आहे जे पवित्र आत्माचं सहाय्य घेतो किंवा मदत घेतात? When we asked Holy Spirit, please help me, कधी आपण पवित्र आत्म्याला विचारलो की तुम्हाला मदत कर? we should depend on Holy Spirit. तर आपल्याला पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहायचं आहे. Whenever you need something, जेव्हा तुम्हाला काय गोष्टीची गरज आहे, whether it is emotional need ते तुमची भावनिक गरज असू or it शकते is physical need किंवा तुमची शारीरिक गरज असेल or any other material needs, किंवा कोणत्याही वस्तूची जर गरज असेल, you should depend on the Holy Spirit. तर तुम्हाला पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहायचं आहे. That's why He is there. म्हणून तो त्या ठिकाणी आहे. My dear people, आणि देवाचे प्रिय लोक हो, see, today we have the Bible with us. आज आपल्या बरोबर पवित्र शास्त्र आहे. Or Jesus is existing in the form of the Word, in the form of the Bible. आणि पवित्र शास्त्राद्वारे येशू ख्रिस्त आपल्याला तो दिसून येत आहे. Hallelujah. हालेलुया. And Holy Spirit also is there. आणि पवित्र आत्मा देखील आहे. Word देवाचं वचन and Holy Spirit. आणि पवित्र आत्मा. Without Word, Holy Spirit will not work. आणि वचना व्यतिरिक्त पवित्र आत्मा कार्य करू शकत नाही. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. You should know the Bible. You should know the Bible. तुम्हाला वचन माहिती असायला पाहिजे. You should believe the Bible. त्या वचनावरती विश्वास ठेवायला पाहिजे. I told you how to use the Bible. आणि मी तुम्हाला सांगितले की या वचनाचा उपयोग तुम्हाला कसा करायचा आहे. We need to meditate. त्याच्यावर मनन करायचं आहे. We need to speak the word. आणि तुम्हाला ती वचन बोलायचं आहे. One more time you can go on YouTube and watch that message. आणि तो वचन तुम्ही पुन्हा तुम्ही YouTube मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. But see, if Holy Spirit wants to work, we need the Bible. We need the God's word. आणि जर पवित्र आत्म्याला जर कार्य करायचं असेल तर आपल्याला देवाचं वचनची गरज आहे. आमेन. Amen. Amen. Let me make it clear. तुम्हाला स्पष्ट सांगत आहे. Let's open our Bibles to book of Genesis chapter 1. उत्पत्ती याचा पहिला अध्याय verse number 2. आणि दुसरं वचन Genesis 1 chapter 1 verse number 2. उत्पत्ती याचा पहिला अध्याय And the earth was without form and void, and darkness was upon the face of the deep, and the Spirit of God moved upon the face of the waters. वाचा दुसरं आणि पृथ्वी आकाश विरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जगावर कल्पत राहिला होता. Okay, listen. ऐका. Hallelujah. हालेलुया. There is a problem here. या ठिकाणी एक समस्या आहे. Earth is without form. आणि जो पृथ्वी होता तो आकार विरहित होता. There was darkness. तिथं अंधकार होता.
and Holy Spirit also is there. आणि पवित्र आत्मा सुद्धा त्या ठिकाणी आहे. But why Holy Spirit didn't create light? पण पवित्र आत्मा काय प्रकाश आणला नाही? Why Holy Spirit didn't make the earth beautiful? आणि पवित्र आत्म्याने त्या पृथ्वीला सुंदर का बनवलं नाही? Water is there everywhere. सर्व ठिकाणी पाणी आहे. There is darkness. अंधकार आहे. Earth is not like today. It is like round. It is formless. आणि जसं आज पृथ्वी गोल आहे, सुंदर दिसत आहे, त्या प्रकारचा पृथ्वी नव्हता. It is formless. आणि त्याला आकार विहिरीत होता. But why Holy Spirit didn't do anything? पण पवित्र आत्मा का काय करू शकला नाही? Listen. ऐका. If the word is there, if the word of God is there, Holy Spirit will work. जर देवाचं वचन असेल तर पवित्र आत्मा कार्य करेल. आमेन. Amen. Hallelujah. हालेलुया. So Holy Spirit was there, but word of God was not there. पवित्र आत्मा त्या ठिकाणी होता, पण देवाचं वचन त्या ठिकाणी नव्हता. You read the next verse number 3. आणि तिसरं वचन तुम्ही वाचा. In verse number 3, आणि तिसऱ्या वचनामध्ये we see, and God said, "Let there be light," and there was light. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. आमेन. Hallelujah. हालेलुया. Problem was there. समस्या होती. Holy Spirit is there, पवित्र आत्मा होता, but he didn't do anything. पण तो काही केला नाही. He didn't solve the problem. त्याने समस्या सोडवलेली नाहीये. Why he didn't solve the का problem? त्याने तो समस्या सोडवला नाही? He needs the word. कारण of त्याला God. वचनाची गरज आहे. आमेन. Hallelujah. हालेलुया. Why we don't see miracle? का आपण चमत्कार पाहत नाही? We have the Bible. आपल्याकडे वचन आहे. For us, Bible is enough. आणि आपल्यासाठी पवित्र शास्त्र बास आहे. Some people, that is us, they even don't want Bible also. काय लोकांना पवित्र शास्त्राची पण गरज नाहीये. They don't want Holy Spirit. They don't want Bible. त्यांना पवित्र आत्मा नको आहे, त्यांना पवित्र शास्त्र नको आहे. They want only miracles. त्यांना फक्त चमत्कार पाहिजे. How you will get miracles? तुम्हाला चमत्कार कसं मिळणार? Hallelujah. हालेलुया. See, when we were unbelievers, ज्यावेळेस आपण अविश्वासणारे होतो, Jesus did miracle by His grace. येशू ख्रिस्ताने त्याच्या कृपेद्वारे त्याने चमत्कार केलेला आहे. When we become believer, ज्यावेळेस आपण विश्वासणारा बनतो, if you want miracles, जर तुम्हाला चमत्काराची गरज आहे, you need God's word. तर तुम्हाला देवाचं वचनाची गरज आहे. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So if you don't read Bible, म्हणून जर तुम्ही पवित्र शास्त्र वाचत नाही, if you don't know the God's word, आणि जर देवाचं वचन तुम्हाला माहिती नाहीये, Holy Spirit not work in your life. तर पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार नाही. अंधकार आहे. अंधकार राहणार आहे. पवित्र आत्मा is there. आणि पवित्र आत्मा त्या ठिकाणी आहे. अंधकार, problems are there. समस्या आहे, अंधकार आहे. Holy Spirit is there. पवित्र आत्मा आहे. But why nothing is happening? पण का काय होत नाहीये? Why nothing is happening? का काय होत नाहीये? Because God's word is not there. कारण देवाचं वचन त्या ठिकाणी नाहीये. That's why reading the word and remembering the word is very important. म्हणून देवाचं वचन वाचणं आणि त्या वचनाला स्मरण करणं ही खूप गरजेचं आहे. You need Bible, you need Holy Spirit. तुम्हाला पवित्र वचन सुद्धा पाहिजे आणि पवित्र आत्मा सुद्धा पाहिजे आहे. You need to speak the word. तुम्हाला वचन बोलायचं आहे. Amen. आमेन. समजा लागले? तुम्हाला समजत आहे का? I told you should speak the word of God. मी तुम्हाला सांगितलंय की देवाचं वचन तुम्हाला बोलायचं आहे. When you speak the word, ज्यावेळेस तुम्ही वचन बोलता, then the creation will happen. आमेन, त्यावेळेस सृष्टी निर्माण होतो. Then the light will shine in the darkness. त्यावेळेस त्या अंधकारामध्ये प्रकाश प्रज्वलित होणार आहे. Amen. आमेन. You should know the truth. तुम्हाला सत्य माहिती असायला पाहिजे. You should know the truth. तुम्हाला सत्य माहिती असायला पाहिजे. Let us go to the book of Ezekiel. आणि एजिकेलच्या पुस्तकामध्ये आपण जाणार आहे. I think chapter 37. आणि 37 Book of Ezekiel, एजिकेल chapter 37, 37 verse 1 onwards. आणि पहिल्या वचनापासून. The hand of the Lord was upon me and carried me out in the spirit of the Lord and set me down in the midst of the valley which was full of bones. परमेश्वराचा वर्ग समजवर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले. तेथे अस्थित होत्या. त्याने मला त्यामधून चोहोकडून फिरवले. तो पहा, त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या. त्या Okay, verse 1. फक्त वर. So what it says, या ठिकाणी काय सांगत आहे? see, Holy Spirit took Ezekiel in a place where dry bones were there. आणि पवित्र आत्मा एजिकेलला उचललेल्या अशा ठिकाणी घेऊन गेला जिथे फक्त हाडे पडलेले होते. And he took and there
Holy Spirit asked him a question. आणि त्या ठिकाणी पवित्र आत्मा त्याला एक प्रश्न विचारत आहे. Let us read verse number 2. आता दुसरं वचन वाचा. And caused me to pass by them round about, and behold, there were many in the open valley, and behold, they were very dry. त्याने मला त्यामधून चोहोकडून फिरवले. तो पहा, त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या, त्या अतिशुष्क होत्या. Hallelujah. हालेलुया. Okay. Now look at me. तुम्ही माझ्याकडे पहा Try to understand. आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा. God took him to a valley, आणि परमेश्वर त्याला एका ठिकाणी घेऊन गेलेला आहे and he made him to go and see. आणि त्याला जाऊन पाहण्यासाठी सांगितलेलं आहे. Ezekiel walked all around that valley of dry bones. आणि त्या हाडं जे कुजून पडलेले होते त्या हाडांना त्या जमिनीवरती पाहण्यासाठी त्याला पाठवलेलं आहे. Listen, ऐका, Ezekiel is there, एजिकल या ठिकाणी आहे, Holy Spirit is there, पवित्र आत्मा देखील आहे problem is there, आणि समस्या समोर आहे dry bones are there. आणि तिथे हाडे पडलेले आहेत And he went around and saw the problem. आणि तो तिथे फिरलेला आहे आणि तो समस्याकडे पाहिलेला आहे. What do we do? आणि आपण काय करतो? We do the same thing. आम्ही सुद्धा तेच करतो. I am there, मी त्या ठिकाणी आहे, problem is there, समस्या आहे, Holy Spirit is there. पवित्र आत्मा आहे, But problem is not solved. पण आपला समस्या सोडवलेला नसतो. Why problem is not का solved? आपला समस्या सोडवलेला जात नाही? Holy Spirit is there? पवित्र आत्मा तर आहे. Yes. होय. And even what's this? Person is there, the believer is there, Ezekiel is there. तो व्यक्ती जो आहे तो विश्वासणारा आहे, पवित्र आत्मा आहे, सगळं आहे, Problem also is there. समस्या देखील आहे. See how that problem is solved here. आणि या ठिकाणी या समस्या कसं सोडवण्यात आलेलं आहे ते Verse पहा. number 3. आणि तिसरं वचन. And he said unto me, Son of man, can these bones live? And okay, read verse number 3. मग तू मला म्हणाला, मानव पुत्रा, या अस्थी सजीव होती काय? Wait. God will ask you, आणि परमेश्वर तुम्हाला विचारू शकतो, you have this problem? तुझ्यामध्ये ही समस्या आहे, Can this problem go? हे प्रॉब्लेम निघून जाऊ शकतो का? Amen. What will be our answer? आणि आपलं उत्तर काय असणार आहे? God is asking. आणि परमेश्वर विचारत आहे, See all over problem. जे बघ सगळीकडे समस्या आहेत Can this problem leave you? आणि ही समस्या तुला सोडून जाऊ शकतो का? What Ezekiel told you, no? आणि एजिकल काय बोलला तुम्हाला माहिती आहे का? He is very wise man. तो खूप हुशार व्यक्ती आहे. He is like us. तो आपल्यासारखंच आहे. He gave us answer what answer we will give. आणि त्यांना अशा उत्तर दिलंय जसं आपण उत्तर देणार आहे. He said, and I answered, O Lord God, you know. मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. तुला देवाला माहिती. समस्या जाणार काय? देवाला माहिती. That's why problems won't go. म्हणून आपल्यातून तर समस्या जात नाही. See how to receive miracle. आणि चमत्कार आपण कसं स्वीकारू शकतो? We live for years and years and years in problems. आणि वर्षानुवर्ष त्या समस्यामध्येच राहतो. But how to come out of the problem? पण त्या समस्येतून बाहेर कसं यायचं आहे? Holy Spirit is there. पवित्र आत्मा आहे. I am there. मी आहे. Bible is there. वचन आहे. Everything is there. सर्व काय आहे. What to do now? मग आता काय करायचंय? Wood is there. Wood is there. लाकूड आहे. Plastic is there. काडीपिटी आहे. Petrol is there. पेट्रोल देखील आहे. But there is no fire. पण तिथं अग्नी नाही आहे. What to do now? मग आता काय करायचं आहे? I should get up and use all the three. मला उठायचं आहे आणि त्या तिन्ही गोष्टींना एकत्र करायचं आहे. What happens here? See. मग या ठिकाणी काय होत आहे पहा. God asked him. God asked Ezekiel. परमेश्वराने एजिकेलला विचारला, Son of man, हे मनुष्यपुत्र, can these bones live? हे हाडं जिवंत होऊ शकतात का? He said, God, you know that. आणि तो म्हणाला, परमेश्वरा तुलाच माहिती आहे. See what God says in verse number 4. परमेश्वर 4थ्या वचनामध्ये काय म्हणतो And पहा. again he said unto me, तेव्हा तो मला म्हणाला, prophesy upon these bones, या अस्थिविषयी संदेश देऊन त्यास म्हण, and say unto them, O you dry bones, hear the word of the Lord. त्यास म्हण, शुष्क अस्थियानो, परमेश्वराचे वचन ऐका. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Problem is there. समस्या आहे. Now God is telling him, आता परमेश्वर त्याला सांगत आहे, problems, प्रॉब्लेम, hear the word of तू God. देवाचं वचन ऐक. Without the word of God, Holy Spirit won't do any miracle. आणि देवाच्या वचनाविना पवित्र आत्मा काही कार्य करू शकत नाही. What God told him,
परमेश्वराने त्याला काय बोललेलं आहे? Say to them, त्यांना तू बोल, hear the word of God. परमेश्वराचं वचन ऐक. We don't read Bible. आपण वचन वाचत नाही. If we don't hear the word of God, जर आपण देवाचं वचन ऐकत नाही, if we don't speak the word, जर आपण देवाचं वचन बोलत नाही, then how Holy Spirit will do the miracle? मग कसं पवित्र आत्मा चमत्कार करू शकतो? Amen. आमेन. Holy Spirit not listen to your words. पवित्र आत्मा तुमच्या शब्दांना ऐकत नाही, He will listen to the word of God. तर तो परमेश्वराचं वचन ऐकतो. Hallelujah. हालेलुया. In Genesis we saw आणि उत्पत्तीमध्ये आपण पाहिलेलं आहे, there was darkness. तिथं अंधकार होता. Holy Spirit didn't start his work until God spoke. जोपर्यंत परमेश्वर बोलला नाही, पवित्र आत्मा त्याचं कार्य सुरुवात केली नाही. You have problem. तुमच्यामध्ये समस्या आहे. What do you say? आणि तुम्ही काय बोलता? What do you speak? तुम्ही काय बोलता? You don't speak God's word. तुम्ही देवाचं वचन बोलत नाही, You speak only problem. तुम्ही फक्त समस्या बोलता. प्रॉब्लेमला प्रॉब्लेम सांगतो आम्ही. समस्याला समस्या सांगतो तो. समस्याला परमेश्वराचं वचन सांगा. आमेन. हालेलुया. हालेलुया. You speak God's word to the problem. आणि देवाचं वचन तुम्ही त्या समस्याला बोला. That's what God is telling here. हेच परमेश्वर सांगत आहे. He says, तो म्हणत आहे, prophesy upon these bones and say unto them, O you dry bones, hear the word of the Lord. तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थियांविषयी संदेश देऊन त्यास म्हण, शुष्क अस्थियांनो, परमेश्वराचे वचन ऐका. Verse number 5. Thus says the Lord God unto these bones, Behold, I will cause breath to enter into you, and you shall live. प्रभू परमेश्वर या अस्थियस म्हणतो, पहा मी तुम्हास श्वास घालितो, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. See, he started speaking the God's word. आणि तो देवाचं वचन बोलायला सुरुवात केलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You have problem. तुमच्याकडे समस्या आहे, You should read the Bible. You should speak the word. तर तुम्हाला वचन घोषणा करायचं आहे. If you have to speak the word, तर तुम्हाला वचन बोलायचं आहे, you should know the Bible. तर तुम्हाला वचन माहिती असायला पाहिजे. If you don't read the Bible, how you will know? जर तुम्ही वचन वाचत नाही तर तुमच्या लक्षात कसं असेल? So your problem solving will begin from reading the Bible. आणि त्या समस्याला सोडवणं केव्हा सुरुवात होणार आहे? जेव्हा तुम्ही वचन वाचायला सुरुवात करणार आहे. आप बाइबल पढ़ना चालू किया, प्रॉब्लम सॉल्व होना चालू हो गया. तुम्ही वचन वाचायला सुरुवात केला, तुमचे वचन सोडवण्यास सुरुवात होणार आहे. We have medicine. आमच्याकडे औषध आहे. We have medicine. आमच्याकडे औषध आहे. We have fever. आम्हाला ताप आलेला आहे. But we don't take the medicine. पण आपण औषध घेत नाही. But we say always, पण आम्ही नेहमी बोलतो, मला बरं नाही, मला बरं नाहीये, मला प्रॉब्लेम आहे, मला समस्या आहे. वाच ना बायबल. वचन वाचा. Read word and speak the word. देवाचं वचन वाचा आणि देवाचं वचन घोषणा करा. And Holy Spirit will start working in आणि you. पवित्र आत्मा कार्य करायला सुरुवात करणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. What happened, you know, when Ezekiel spoke आणि the word of God? जेव्हा एजिकेलला देवाचं वचन बोलला तेव्हा काय घडलं तुम्हाला माहिती आहे का? Verse number 7. 7वं वचन. So I prophesied as I was commanded. वाचा. अच्छा, मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. थांबा. So I prophesied as I was commanded. आणि जसं मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. बोलला तो बोललाय. त्या समस्याला बोलला. आमेन. Everywhere there were dry bones. आणि सर्व ठिकाणी हाडं पडलेले होते. Initially he was telling God knows. आणि सुरुवातीला तो म्हणत होता देवाला माहिती आहे. Now he didn't say God knows. पण आता यावेळेस तो म्हटला नाही परमेश्वराला माहिती आहे. He knows the solution now. आणि त्याला ते निवारण माहिती आहे. He knew how to do the miracle now. आणि त्याला समजले की चमत्कार कसं करायचा आहे. Then he prophesied, he spoke to the word of God. आणि तो परमेश्वराचं वचन त्या हाडांना बोललेला आहे. So then what happened? आणि मग काय घडलेलं आहे? What happened? काय घडलेलं आहे त्या ठिकाणी? As I prophesied, आणि जसं मी संदेश देत असता there was a noise. आवाज झाला. And behold a shaking. आणि पहा भूकंप होऊन. And the bones came together. अस्थिना अस्थिज लागून जोडल्या. Bone to his bone. आमेन. हाडं एकमेकांना जोडलेले आहेत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? When you speak God's word, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचं वचन बोलता there will be a noise of miracle. त्यावेळेस चमत्काराचा एक भूकंप होणार आहे. चमत्काराचा आवाज ऐकायला येते. आमेन.
Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Otherwise, you always speak only problem. पण तुम्ही नेहमी समस्याच बोलता. Oh, you don't know. I have this problem. I have that problem. It is like this. It is like that. What to do now? Why you will do? You are like lazy. You don't read the Bible. You don't speak the word. Then how Holy Spirit will work? आणि नेहमी आपण या आपल्या समस्याबद्दल तक्रार करत बसतो, तर आपण आळशी झालेला, आपण वचन वाचत नाही, तर पवित्र आत्मा कसं कार्य करणार आहे? का होत नाही? का होत नाही? होणार नाही. Because we don't follow the biblical method. कारण पवित्र शास्त्राची पद्धत आहे त्याला आपण पालन करत नाही. We want some magic. We want some jadoo. आपल्याला फक्त जादू पाहिजे आहे. Somebody will come and they will lay hands. कोणीतरी येणार, हात ठेवणार. Somebody will come to my home and he will do his hand like this in my house and everything will be changed. आणि कोणतर माझ्या घरामध्ये येणार, हात फिरवणार आणि माझ्या घरातली परिस्थिती बदलून जाईल. If that is the case, हे अशी होतो का? Holy Spirit would have done it in the book of Genesis. तर असं असतं तरी उत्पत्तीमध्येच पवित्र आत्मा केला असता. You need God's word. तर तुम्हाला देवाच्या वचनाची गरज आहे. When you speak, ज्यावेळेस तुम्ही बोलता, listen, this is how beautiful it is. पहा इथं किती सुंदर सांगितलेलं Verse आहे. number 7. 7वं वचन, So I prophesied मी संदेश देत असता as I was commanded, जसा मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. and as I prophesied, मी संदेश देत असता मी संदेश देत असता अजून संपला नाही. आमेन अजून तो पूर्ण कंप्लीट केला नाही. आमेन आज he just started to speak the word of God. Miracle started. आमेन. त्याने फक्त देवाचं वचन बोलायला सुरुवात केला आणि चमत्कार व्हायला सुरुवात झाली आहे. Hallelujah. हालेलुया. That's why book of Hebrews said, म्हणून हिब्री पत्रामध्ये सांगितलेलं आहे, word of God is quick. आणि देवाचं वचन जलद आहे. Amen. आमेन. Not your word. हे तुमचे शब्द नाही, Word of God is तर quick. देवाचं वचन तो जलद आहे. The word of God is alive. आणि देवाचं वचन जीवित आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. It says, as I आणि prophesied, जसं मी संदेश देत असता there was a noise, आवाज झाला, and behold, shaking, आणि पहा भूकंप होऊन and bones came together, bone to its bone. अस्थिर लागू जुडल्या. Hallelujah. हालेलुया. One person's bones were fallen here and there. एका व्यक्तीचं हाड इथं तिकडे पडलेले होते. His right hand bone was fallen there. उजव्या हाताचं हाड कुठं तर पडलेलं होतं. Left hand bone was fallen there. डाव्या हाताचं हाड कुठं तर All these rib bones were fallen here. आणि and there. छातीचे जे हाड होते ते बरकड्या होते, वेगळ्या ठिकाणी पडलेले होते. But when Ezekiel prophesied, पण ज्यावेळेस एजिकिएलने तो संदेश द्यायला सुरुवात केला, that one person bone came together. त्या एका व्यक्तीचं जे हाड होते ते सर्व एकत्र येऊन त्याला जोडायला लागलेले आहे. हाँ, उसका राइट हैंड इसका राइट हैंड में जाके जोड़ा नहीं. तर या व्यक्तीचा उजवा हात त्या व्यक्तीच्या उजव्या हाताला जाऊन जोडलेला नाहीये. जिसका हाथ जिसे जोड़ना है उसको ही जोड़ा. ज्याचा हात होता त्याच व्यक्तीला जाऊन जोडलेला आहे. परमेश्वर कंफ्यूज करता नहीं है. परमेश्वर गोंधळाला टाकत नाही. बच्चे का अगर हड्डी है, बड़ों का सर उसको बिठाया नहीं है वहाँ. बाळकाचा हाड त्या सापळा त्या ठिकाणी पडलेला आहे, मोठ्याचं डोकं बसवलं नाही त्या ठिकाणी. See now what God says. पण या ठिकाणी आता परमेश्वर काय म्हणतो, Then said he unto me, तेव्हा तो मला म्हणाला, prophesy unto the wind, वाऱ्याला संदेश दे, prophesy son of man, मानव पुत्रा, and say to the wind, वाऱ्याला संदेश देऊन सांग, thus saith the Lord God, come from the four winds of breath and breathe upon these slain that may live. की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या तू चौहो दिशेने ये, हो या वदिल्यांवरती फुंकर घाल, म्हणजे हे सजीव होतील. Amen. आमेन. Now he is calling Holy Spirit आता तो पवित्र आत्म्याला बोलवत आहे to do one more work. अजून एक कार्य करण्यासाठी. He said he says that they may live. आणि हे जिवंत होतील. Yes, amen. Amen. He is speaking life upon the dead bodies. आणि त्या मृत शरीरावरती तो जीवन घोषणा करत आहे. Now he says in verse number 10, आणि 10व्या वचनामध्ये, so I prophesied. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला. कसा संदेश दिला? आज्ञा झाल्याप्रमाणे. देव जे सांगितलं तसं मी बोललं. आमेन. मला फक्त बोलायचं. We हालेलुया. have to speak. आम्हाला फक्त बोलायचं आहे. You speak the word of God. तुम्ही देवाचं वचन बोला. As you speak, आणि जसं तुम्ही बोलता the miracle will start.
चमत्कार घडायला सुरुवात होतो. And then see what happens there. आणि मग पुन्हा काय होते पाहूया. See, in verse number 7 he says, I prophesied. आणि 7व्या वचनामध्ये म्हणतो मी संदेश दिला. And he says again, as I prophesied in verse number 7. आणि 7व्या वचन मध्ये तो सांगत आहे जसा मी संदेश देत असता. Verse number 9, prophesy. आणि 9व्या वचनामध्ये सुद्धा संदेश दिलो. Verse number 10, I prophesied. आणि 10व्या वचनामध्ये मी संदेश दिला. Verse number 12, I prophesy. आणि 12व्या वचनामध्ये सुद्धा मी संदेश दिला. What does he say? आणि या ह्याचा अर्थ काय होता. Speaking the word of God. देवाचं वचन बोलणं. त्रास बोला असं सांगितलं नाही, त्या त्रासाला वचन ऐकवा. आमेन. हालेलुया. हालेलुया. Make your problem to listen God's word. तुमच्या समस्याला देवाचं वचन तुम्ही ऐकवा. Amen. आमेन. समझा लागले? समझ में आ रहा है? तुम्हाला समजत आहे का. समझ में नहीं आया क्या? समजलं नाही का. सर के ऊपर से जा रहे क्या? आप नीचे बैठे इसलिए खाली बसला म्हणून डोक्यावरनं जात आहे का. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. See, speaking the word of God is so much important. आणि देवाचं वचन बोलणं हे किती महत्वाचं आहे. And let's read verse number 14. आणि 14 वचन आपण वाचूया. And shall put my spirit in you, and you shall live, and I shall place you in your own land, and you shall know that I the Lord have spoken it and performed it, says the Lord. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालील, तुमच्या तुम्ही सजीव व्हाल व मी तुम्हास तुमच्या देशात वसवीन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललेला व मी तसे केले हे तुम्हास समजले असे परमेश्वर म्हणतो. Read the last part properly. शेवटचा भाग पुन्हा ऐकून वाचा. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हाला समजेल असे परमेश्वर म्हणतो. I the Lord have spoken it. मी परमेश्वर हे बोललो. Who spoke? कोण बोललेला आहे. Who spoke? कोण बोललेला आहे. Ezekiel spoke. एजिकेलनं बोललेला आहे. Ezekiel spoke. एजिकेलने बोललेलं आहे. Ezekiel spoke God's word. आणि एजिकेलनं देवाचं वचन बोललेलं आहे. When you speak God's word, ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन बोलता it is as if God spoke. असं होतं जसे परमेश्वर बोललेला आहे. आमेन. तुम्ही देवाचं वचन बोलला तर परमेश्वर बोलल्यासारखं आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. आता परमेश्वर वचन बोलणार कोण? हालेलुया. हालेलुया. We always speak the problems. आपण नेहमी समस्या बोलतो. It's like that, it's like this. हे असं आहे तसं आहे. So what to do now? मग आता करायचं तर काय. So let us start speaking God's word. म्हणून आता देवाचं वचन बोलायला आपण सुरुवात करूया. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. याची स्तुती असो. So when we speak the word, the things will change. म्हणजे ज्यावेळेस आपण देवाचं वचन बोलतो त्यावेळेस परिस्थिती बदलतो. Let us read verse number 10. आता 10वा वचन आपण वाचूया. And so I prophesied as he commanded me, and the breath came into them, and they lived and stood up upon their feet, an exceeding great army. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्या श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. हालेलुया. हालेलुया. कोण आमेन म्हटलं नाही? आमेन कोण म्हणत नाही? You people didn't understand that words. ते वचन तुम्हाला समजलं नाही का? Let us read verse number 2. दुसरं वचन आपण वाचूया. And caused me to pass by them round about, and behold, there were very many in the open valley, and lo, they were very dry. त्याने मला त्यामधून चोहोकडे फिरवले, तो पहा त्या खोऱ्या जमिनीवर पुष्कळ अस्तित होत्या, त्या अतिशय शुष्क होत्या. What does it say? शुष्क होते. What does it say? शुष्क होते. याचा अर्थ काय आहे? Read verse number 10 now. आता 10वा वचन वाचा. So I prophesied as he commanded me, and the breath came into them, and they lived and stood up upon their feet, an exceeding great army. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्याने श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. See, very dry bones.
त्या ठिकाणी हाडे पडलेले आहेत very dry bones, आणि खूप वाळून गेलेले हाडे पडलेले आहेत became a mighty army. आणि इथे एक मोठं सैन्य तयार झालेले आहे. Big problem, मोठी समस्या, when you speak the जेव्हा word, तुम्ही देवाचं वचन बोलता become a big solution, त्यावेळेस एक मोठा सोल्युशन बनतो become a big blessing. आणि हे तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद बनतो. Hallelujah. हालेलुया. How it happened? आणि हे कसं बनतो? You have to speak the word. कारण तुम्ही देवाचं वचन बोलायला पाहिजे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. As you speak the word, जसं तुम्ही देवाचं वचन बोलता you will see the miracle. तुम्ही चमत्कार पाहू शकणार. We need Bible. आम्हाला पवित्र शास्त्राची गरज आहे. We need Holy Spirit. आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. You have only if you have only Bible, जर तुमच्याकडे फक्त देवाचं वचन आहे it's of no use. तर याचा काय उपयोग नाहीये. If you have only Holy Spirit, जर फक्त पवित्र आत्मा आहे it's of no use. तर ती काय उपयोगाचं नाहीये. You need the Bible. तर तुम्हाला पवित्र आत्म्याची You पवित्र शास्त्राची you गरज need the आहे. Holy Spirit. तर तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. So it is our responsibility now to आणि read the हे- word. आणि हे कसं आहे देवाचं वचन वाचू शकतोय. Hallelujah. हालेलुया. Praise Lord. प्रेज द लॉर्ड. So then what we will do? What we will do now? आता आपण काय करणार आहे Every day. दररोज What we will do about our problems? आपल्या समस्याबद्दल आपण काय करणार आहे. काय करणार आहे? काय करायचं आहे. If you want to speak the word, जर तुम्हाला देवाचं वचन बोलायचं आहे you read Bible. तुम्ही वाचा. हा. काय वचन बोलणार आहे तुम्ही? वचनच माहित नाही. बायबल वाचत नाही काय बोलणार? हा? बायबल वाचलं तरच बोलणार ना. आमेन. प्रॉब्लेम आहे कुठं? Where is the root cause of all of your problems? आणि मूळ कारण कुठं आहे तुमच्या समस्यांसाठी. पास्टर समस्या भरपूर आहे पास्टर आमचा. त्याचं मूळ कुठं आहे? Where is the root cause? आणि मूल्य कारण कुठं आहे. बायबलमध्ये नाही आहे. बायबल वाचत नाही त्यामध्ये. हालेलुया. हालेलुया. And second what we have to do? आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय करायचं आहे. Start speaking God's word. देवाचं वचन आपल्याला बोलायचं आहे. There is darkness. तिथं अंधकार आहे. Say let there be light. तुम्ही बोला तिथं प्रकाश होऊ दे. Hallelujah. हालेलुया. What do we say? आणि आपण काय बोलतो. काय फक्त अंधकारीच आहे बघा. काय जायलाच तयार नाही. This is our way. आणि हे आमची पद्धत आहे. Only problem is there. फक्त समस्या आहे. जायलाच तयार नाही. जायलाच तयार नाही. कधी जाणार? I go to church. मी चर्चला जातो. I listen to the word. मी देवाचं वचन ऐकतो. I pray. मी प्रार्थना करतो. I do this. मी हे करतो. I do that. मी ते करतो. पण जे करायचं ते करणार. पण जे करायचं ते करा. We don't do that. आपण तेच करत नाही. Read the word. देवाचं वचन वाचा. Speak the word. देवाचं वचन बोला. Depend on the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्यावरती अवलंबून राहावा. He is your helper. तो तुमचा सहाय्यक आहे. Hallelujah. हालेलुया. तो कधी मदत करणार? तो मदत कधी करणार आहे. When he will help you. तो कधी आपल्याला मदत करेल. When you speak the word, he will come and help you. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन बोलणार त्यावेळेस तो येऊन तुम्हाला मदत करेल. That's why Jesus said, म्हणून देवाचं वचन बोलत आहे. I cast out the evil spirits with the finger of the Holy Spirit. आणि मी पवित्र आत्म्याच्या बोटानं दुष्ट आत्म्याला घालवतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. How Jesus casted demons? आणि येशूनं दुष्ट आत्मा कसं घालवलेला आहे. With the finger of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या बोटानं. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Like flies, how we chase the flies, no? जसं आपल्या अंगावर माशी बसल्यावर आपण कसं त्याला झटकतो ना Like that. त्याप्रमाणे येशूनं सुद्धा भूतांना घालवलेला आहे. शैतान को ऐसा कर दिया. त्यानं सैतानाला त्या पद्धतीने मारलेला आहे किंवा दुष्ट आत्मा को ऐसा कर दिया. आमेन. But what we do? पण आपण काय करतो. उसको हम सर पर लेते. हमेशा शैतान ने किया, शैतान ने किया, शैतान ने किया, शैतान ने किया. आपण त्या समस्येला डोक्यावर घेऊन बसतो आणि शैतानने केलाय, शैतानने केला असं बोलतो. हालेलुया. हालेलुया. होली स्पिरिट ने क्या किया भाई? आणि पवित्र आत्मा काय केलेला आहे. आप बोलोगे तो वो करेगा. तुम्ही बोलला तर तो करणार. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. So this is how much we need Holy Spirit. आणि इतकं आवश्यकाची गरज आहे आपल्या पवित्र आत्म्याची. This is how much we need the Bible. आणि इतकं आपल्या देवाचं वचनाची गरज आहे. If you have stopped the reading Bible, तर तुम्ही वचन वाचायला बंद केलं असेल, start reading. वाचायला सुरुवात करा. Hallelujah. हालेलुया.